व्हीआयपी दर्शनावरून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वेगळी वागणूक तर विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांना वेगळी वागणूक दिल्यानं व्हीआयपी दर्शन बंदीचा फज्जा उडाल्याचं समोर आलं होतं। पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली। सर्वसामान्यांना झटपट दर्शन मिळावं याकरता विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं। याचा फटका भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला। आपल्यासोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबावं लागलं अशी नाराजी मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली। मात्र शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील लवाजम्यासह मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले, त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। माझी पत्नी आम्ही दोघांनी दर्शन घेतलं। आमच्या सोबत जे आमचे इतर मित्र नातेवाईक होते ते थांबले, आम्हाला दर्शन केलं। मी जिल्हाधिकारी महोदयांनी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं तेव्हा त्यांना फोन येतो तेव्हा त्यांनी नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की काही बोलते नाही एवढंच। जसं या अगोदर आम्ही कधीच येत नव्हतो, आता यावेळी त्यांनी म्हटलं की तुम्ही दर्शनाला या म्हणून मी आलो, नाहीतर मी तर गर्दीत कधी येत नाही। मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे, पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात। आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय, उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे। तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते। आज सर्वसामान्य वारकरी भाविकांशी एबीपी माझानं संवाद साधला असता मुख्यमंत्र्यांचा व्हीआयपी बंदीचा निर्णय अत्यंत योग्य असून आषाढी काळात आमदार खासदार मंत्र्यांनी दर्शनाला येऊच नये आणि यायचं असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे रांगेतून दर्शन घ्यावं अशी प्रतिक्रिया भाविकांमधून व्यक्त करण्यात आली। 12 महिने हे व्हीआयपी दर्शन होत असतं, मात्र आषाढीच्या काळात किमान सर्वसामान्य भाविकांप्रमाणे यांनाही वागणूक देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। कसं बघता आमदार खासदारांनी या गर्दीत यायला पाहिजे का? ना, या गर्दीमध्ये आमदार खासदार यायला नको आहेत का? म्हणजे सर्व काही वारकरी बाहेरून पुरा जगामधून येतात, पुरा कोण्या कोपऱ्यातून चालत येतात, त्याकरता सर्वांना सोयीस्कर दर्शन व्हीआयपी दर्शन झाल्यामुळे आमच्यासारख्या वारकऱ्या लोकांना फार परेशानी होते। मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? मुख्यमंत्र्यांना हेच आवाहन करू की व्हीआयपी दर्शन सध्या आषाढी वारीमध्ये बंद व्हायला पाहिजे। सर्व काही आपल्या छोट्या मोठ्या वारकऱ्या सर्व काही वारकरी येतात ना, त्या वारकऱ्यांना सोयीनं दर्शन व्हायला पाहिजे। व्हीआयपी दर्शन बंद करायला पाहिजे आणि आम्ही महिनाभर चालत आलेलो आहोत। श्रद्धावान वारकऱ्याला दर्शन नेहमी पद्धतीनं द्यायला पाहिजे। ते जर यायचं असेल त्यांना आषाढी वारीला तर ते आमच्या प्रमाणात त्यांनी वारीत रांगेत नाही यावं। सर्वांचा देव आहे, कष्टाळू पायी चालत येतात। व्हीआयपी साठी 2-2 घंटे बंद होतं, त्यामुळे वारकऱ्यांना त्रास होतो। व्हीआयपी दर्शन नकोत, आमदार असो खासदार असो जिल्हा परिषद सदस्य असो कोणी असो यायचं नाही त्यांनी या आषाढीमध्ये येऊ नये आणि व्हीआयपी मागू नये। व्हीआयपी लोकांनी पण बारीमध्ये दर्शन घ्यायचे, त्यांनी यायचं असं नाही। तुम्ही म्हणता नाही यायची देवा सगळ्यांचाच आहे, त्यांचाही आहे, पण त्यांनी बारीमध्ये आमच्या सर्वसामान्य लोकांसारखं त्यांनी पण दर्शन बारीमध्ये घ्यायचं। दर्शन रांगेतच घ्यायला पाहिजे। दर्शन रांगेतच घेणार, देव सर्वांसाठी सारखाच आहे। आषाढीत जी आता व्हीआयपी दर्शन बंदी केलेली आहे, ही दर्शन बंदी अजून कडकपणे राबवावी आणि कुठल्याही व्हीआयपींना दर्शनासाठी सोडू नये ही वारकऱ्यांची भूमिका आणि या भूमिकेचं व्हीआयपी दर्शन बंदीचं वारकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। तेव्हा सर्वसामान्य भाविकांप्रमाणे नेत्यांनी देखील रांगेतूनच दर्शन घ्यावं अशी प्रतिक्रिया जी ती वारकऱ्यांनी इथे आलेल्या भक्तांनी दिलेली आहे। खरं तर व्हीआयपींचं जे दर्शन असतं ते 12ही महिने सुरू असतं, मात्र आषाढीच्या काळात हा जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे तो योग्य असल्याची प्रतिक्रिया या वारकऱ्यांनी दिलेली आहे। एका बाजूला एवढा गोंधळ असताना आज पुन्हा एकदा आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी पंढरपुरात जाऊन व्हीआयपी दर्शन घेतलं, त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंदीचा फज्जा उडाल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं। दरम्यान या व्हीआयपी दर्शनावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। त्यांचं हिंदुत्व वेगळ्या प्रकारचं आहे बरं का।
बहुतेक त्यांना वाटलं असेल आमच्या माऊलीनं त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय. त्यांना असं वाटतं की त्यांच्या पक्षात देव वगैरे सगळे संत प्रवेश करतात, तर त्यांना तो रात्री स्वप्न पडलं असेल की माऊली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करती झालेली आहे. मूर्ख लोक आहेत. हे असं आहे, मी VIP दर्शनाचा फटका काय बसतो. खरं तर पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे. शेवट देवाच्या दर्शनाला जातो आपण. आणि यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे